तू इथं आलतो पाया पडायला, रोज येतो. हा तू कस काय आज आले होते ना तिकडून, मग मला पण सवय आल्यावरती इथे यायची. मला वाटलं विसरलीच देवाला. नाही अशी कशी काय विसरण, देवाला नाही विसरले कोणालाच नाही विसरले. कळतही नाही तर लग्नच नसते केलं. काय काय नाही, मला असं वाटलं नव्हतं आज भेट होईन अशी म्हणून आपली अचानक. मला नव्हतं वाटलं. मग लग्न केलं, खुश असते नाही ना. आता झाली की लग्नाला वर्ष. पण तू वर्ष दिसला नाही तर 1 वर्ष झालं. मी आले होते 2-3 वेळा. काय करणार इथं राहून. मग कुठं असतो. होतो बाहेर पुण्याला. तरीच म्हटलं दिसला नाही. मी पण तुला पाहिलं होतं पण दिसलाच नाही. मग भेटली का नाही कोणी दुसरी. असं कस काय विचारते तू. असं कस तू लगेच विसरण का. तुझ्यासाठी कुठं कुठं फिरत होत माहितीये का. कॉलेज नाही सोडलं, स्टँड नाही सोडलं. तू वडापाव खायला जात होती तिथं सुद्धा येत होतो. मग काय मला लय पेट्रोल झालतं का लय पैसे झालतं. आता मला सगळं माहिती. तुला माहित नाही का माझं लग्न कसं झालं ते. काय हो काय नाही, एकदा तरी सांगायचं होतं घरी. तेवढी हिंमत नव्हती ना माझ्यात. मग आधीच नव्हतं प्रेम करायचं. तुला आधीच म्हटलं होतं आमच्या घरचे कसे तुला माहिती होतं ना. मग सांगायचं होतं. नाही सांगितलं होतं तुला माझ्यामध्ये एवढा जीव गुंतवू नको म्हणून. तू काय बाबा, तू झाली लग्न करून मोकळी. माझा काय एकदा पण विचार नाही केला तू. असं कसं म्हणू शकतो तू. मग कसं तुझ्यासोबत मी खूप स्वप्न पाहिली होती माहितीये का. जगायची मरायची, लग्न होणार आपलं. मी पण पाहिले होते, असं नाही की तू एकट्यानेच पाहिले होते. पण किती अवघड असतं तुला माहिती का. एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत आयुष्य सुरू करणं माहितीये तुला किती अवघड असतं. झालं ना 1 वर्ष. 1 वर्षात एकदा तरी फोन केला का. प्रयत्न सुद्धा नाही केला भेटायचा. काय करणार होते फोन करून. लग्न झाल्यावरती फोन करण्याला काय अर्थ आहे का. तुला पैशावाला पाहिजे होता. ऋषी मी माझ्या मनाने लग्न केलंय का. घरच्यांनी लावून दिलं. मी लव्ह मॅरेज केलं का. मनाने नाही केलं पण सांगायचं होतं ना घरच्यांना माझं प्रेम आहे. तुला असं वाटतं का मी लय खुश राहिले म्हणून. आता 1 वर्ष तुला सांगितलं ना 1 वर्ष झालं तू एकदा सुद्धा फोन नाही मेसेज नाही. तुम्हाला पोरींना काय रे बोलायला सगळं सोपं वाटतं पण आम्हाला पोरींना माहिती असतं की आम्ही कसं आयुष्य जगतो ते. एक तर नवरा मनासारखं नको, घरच्यांच्या मनावरती लग्न, काहीच आम्हाला आमची चॉईस नसती. सगळं घरचे म्हणतील तसं. काय म्हणते घरची. तो घरी सांगितलं असतं तर काहीतरी झालं तरी असतं ना. जर घरचे ऐकणारे असेल तर झालं असतं काहीतरी. पण घरचे जर कोणत्याच परिस्थितीत ऐकणारे नसेल तर काय करणार होते मी सांगून. कसं काय नव्हते ऐकणार. तू सांगूनच नाही पहिलं. तू तिथपर्यंत गेलीच नाही तर तू वर आधीच सांगायला लागली की ही म्हणते ना ती म्हणते ना. आधीचा प्रश्नच नाही. मला माहिती आहे माझ्या घरचे, तुला पण माहिती आहे. तुला सांगायची गरज नाही. जाऊ दे, तू सगळं समजून घेतो पण कसं आहे ना अजून पण जीव तो यातच अडकलेला आहे. त्यामुळे माझा पण जीव आहे तुझ्यावर. पण दादा काय चाललंय इथे. काय नाही तर पाय पडायला आले होते. एवढा वेळ नाही. हा दिसलं बोलत होते मग अचानक दिसलं. उशीर झाला तेव्हाच माझ्या लक्षात आलं. तसं नाही दादा, तो अचानक भेटला मला. हे बघा तुम्हाला दोघांना एकदाच सांगतोय मी. तुझं पण आता लग्न झालंय आणि तुझं पण आता करायचंय. झालं गेलं ते सोडून द्या तुम्ही. या गोष्टीत जास्त अडकू नका. कळलं का. कसं आहे आता पुढे जाऊन तिला पण प्रॉब्लेम होईल आणि ज्या गोष्टी होऊन गेल्यात त्याच्या कशाला अडकत बसता तुम्ही. झालं ते सोडून द्या. पुढं काय करायचं ते बघा आता. कळलं. चल. हां आणि त्याच्या गोष्टी काढून तुम्हाला परत काय आता भूतकाळ परत आणता येत नाही. त्यामुळे पुढं काय करायचं ते बघा आणि विषय इथंच सोडून द्या. तू पण आता परत इकडे येत जाऊ नको आणि तू पण हिचा विषय सोडून दे. काय असेल ते जाऊ दे आता. हा कशाला संसाराचा वाढवळ करतो तिच्या. कळलं का तुला. चला थांब इथेच मी येतो.